एका अधिकाऱ्याने पदभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसात राज्यभरातील अनेक दुकाने सील झाली, डझनभर अटक झाल्या, लाखो रुपयांचा माल जप्त झाला. कोण आहे हा अधिकारी? का घाबरले आहेत भेसळखोर? आणि का पुन्हा एकदा महाराष्ट्रभर गाजत आहे त्यांचं नाव? नमस्कार मित्रांनो, मी वैभव. आपल्या वैभव डिकोट या चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात एखाद्या अधिकाऱ्याचं नाव जनतेच्या चर्चेत सतत राहत असते, तर ते नाव आहे तुकाराम मुंढे. 21 वर्षाच्या सेवेत तब्बल 25 वेळा बदली झाल्यानंतरही तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मे 2026 मध्ये त्यांची अन्न व औषध प्रशासन अर्थात FDAच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारताच मुंढेंनी राज्यभर धडक कारवायांची मालिका सुरू केली. अवघ्या 3 दिवसात 33 जणांना अटक करण्यात आली आणि 27 आस्थापनांवर टाळे ठोकण्यात आले. दूध, आंबे, आईस्क्रीम, नूडल्स यांसारख्या अन्न पदार्थांमध्ये नियमभंग आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ठाण्यात कृत्रिमरित्या पिकवलेल्या सुमारे 11 लाख रुपयांच्या आंब्यांचा साठा जप्त करण्यात आला. 31 दुकाने सील करण्यात आली आणि 37 जणांवर कारवाई करण्यात आली. इतकंच नाही तर पुण्यात भेसळयुक्त पनीरच्या साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. सुमारे 47 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि राज्यभरातील कारवायांमध्ये 192 जणांना अटक करण्यात आली. मुंढेंनी स्पष्ट इशारा दिला आहे की जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही. या वक्तव्यानंतर भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे वारंवार होणाऱ्या बदल्या तर दुसरीकडे कठोर प्रशासन. त्यामुळे तुकाराम मुंढे हे समर्थकांसाठी धडाडीचे अधिकारी आहेत, तर टीकाकारांसाठी वादग्रस्त व्यक्तिमत्व. पण एक गोष्ट मात्र नक्की, तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे कारवाई आणि चर्चा दोन्ही सुरू होतात. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांना जास्त काळ एका पदावर काम करण्याची संधी मिळायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वैभव डिकोट या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.